कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. एकदा तोंड बघणार रंगच निघाला होता माहिती तुझ्या चेहऱ्याचा. मी तर 2 दिवस लिंबूनी घातलं तरी कलर जात नव्हता. कपडे म्हणजे चेहऱ्याला रंग तसाच. हा भाई रंग नव्हता तो ऑइल पेंट लावलेला याने. आणि मला काय माहिती तो रंग जाणार नव्हता ते. अहो हे तर काहीच नाही सीताई. तू मला ना एकदम खतरनाक किस्सा सांगतो आशू आणि शिवाचा. काय झालं मागच्या वर्षी ना होळी चालू होती ना, आशू आणि शिवानी एक नंबर फाईट केली. आणि तुम्हाला सांगतो मागच्या वर्षी फक्त आणि फक्त जिजूंमुळे शिवाचा जीव वाचला होता बरं का. एकदम खतरनाक असली फायटिंग ना, असं खोबरं बिबरं काट मारलं एक नंबर. लय मारलं टापा इतका मारला त्या गुंडाला एकच नंबर आले. आम्ही तर एवढं एन्जॉय केलं एवढं. नाही पण सीताई म्हणजे आशूला काहीच झालं नाही. म्हणजे एवढं मोठं काही झालंच नव्हतं ना. आम्ही मजा करत होतो सगळे. एकदम एन्जॉईंग चालू होतं एन्जॉईंग. आणि एन्जॉईंग करताना बाकी काही शिवाची खरंच काही चूक नाही आहे सीताई. पहिलं सांगा ना तुम्ही तरी सांगा. शिवा एवढं सगळं झालं मग मला हे आधी कळायला हवं होतं. ते सीताई अहो अगं म्हणजे मला आधी कळलं असतं ना की माझा आशू भित्रा नाहीये. लहानपणी नुसता माझ्या मागे लपायचा. असं म्हणून तुम्ही चिडलात. हो आम्हाला वाटलं की परत काय परत काय. तुला काय वाटलं मी परत शिवावर चिडेन. नाही. अरे एवढी शिवाची गँग इथे असताना माझी काय हिम्मत आहे चिडायची तिच्यावर. नाही पण नाही सीताई, आम्हाला खरंच माहिती नव्हतं बरं का तुम्ही इतके कूल आहे. एक नंबर. अरे तुम्ही माझ्या बरोबर गप्पा कधी मारल्या होत्या कसं कळणार. ठीक आहे आज गप्पा मारूया. बोला काय बोलूया. कुठल्याही तुम्ही ठरवा. भारी गप्पा मारायच्या. सीताई मला एक सांगा, तुम्ही आता शिवावर परत कधी रागवणार नाहीत ना. का नाही रागावणारच. अरे माझा हक्क आहे तिच्यावर. तिची चूक झाली तर मी नक्की रागवेन, पण ती अशी संधी देईल असं वाटत नाही मला. थँक्यू सीताई. थँक्यू काय आहेसच तू एक नंबर. हा अरे असंच म्हणतात ना. एक नंबर सीताई. अपर तुला शिट्टी मारता येते. मला नाही येत. सीताई अगं खरंच नाही येत. अगं शिकायचंय मला. किती दिवस कुकरच्या शिट्ट्यांवर समाधान मानायचं. अहो सीताई खूप सोपं आहे खूप. हे बघा असं हात करा, हे चिकटवा चिकटवलं. हे बघा हा. सोपं शिकव रे काहीतरी. सीताई जाऊ दे, ती जाऊ दे. ही वाली बघा कसं करायचं. करा. ए कसं सोप हे बघा. हा हे घ्या ना घ्या. हे बघा बघा. जमेल. थांबा मी सांगते एकदम सोपी एकदम. एक बोट घ्यायचं आहे. ती वाली भाई खतरनाक. मस्त आवाज. ए थांबा रे काही सांगताय तुम्ही. सीता ही वाजा. जमेल
सायलेन्सर तुला येते का कुठली? मी हा ए, हे मला नाही जमणार आहे. तुम्ही काय अहो, करते? सीताई अहो तुम्हाला जमणार नाही असं काहीच नाही. तुम्ही करून तर बघा एकदा. ट्राय करा करा करा. अरे शिवा तूच शिकव ना सीताईंना. हे बघा सीताई, ही शिटी आहे ना सगळी ती शिवानीच शिकवली आम्हाला. हा अरे वा, हे कधी सांगितलं नाहीस? अहो ते काय आता सांगायचं एवढं. बरं शिकव चल. हा शिवा शिकव. चला. शिवा मी निघतो घरी. जरा काम आहे, तुम्ही या. हो तू जा आम्ही येतो तू निघ. अरे करा कंटिन्यू करा, मी जातो पुढे. जे शिट्टी वाजवा. हो हो बाय चंदन. हा, बरं ही 2 बोटं घ्यायची. ही वाली आहे, ही वाली. हा, आणि जीभ आहे ना जीभ टाळूला लावायची टाळूला अशी आणि हवा सोडायची. जमला करा. जमतंय हा. हवा सोडा. जमेल वा नॉर्मल. या जमणार. परत कावळ्याला काय झालंय वरडायला? कवापासून वरडतोय नुसता. वंदी मला वाटतं आज कुणीतरी घराकडे आपल्या पाहुणे येणार आहेत. आजी आई अगं काय झालं याचं? काय आई. विचारलं? दिव्या कुठे? अरे आता आणि तिनं काय केला पराक्रम? तिने काही केलं नाही. मग काय झालं? मग तुझी एवढी धावपळ का चालली आहे? अहो सांगतो, पण ती आहे कुठे नेमकी? अरे काय झालंय सांगशील का नीट? हा शिवा आणि सीता गॅरेजवर आलेत आणि त्या दोघी इकडे येणार आहेत. अरे बापरे, आता काय झालंय? सगळं ठीक आहे ना? हा. अहो सगळं जरा जास्तच ठीक आहे. अरे बाबा कोड्यात नगर बोलूस, इथं ठोका चुकतोय. अहो मी तुम्हाला सांगतो, त्या दोघी गॅरेजला आल्या आहेत आणि त्या दोघी आता इथे येत आहेत. त्या दोघींची एकदम मस्त जमली आहे. तुम्ही जर बघाल ना तर थक्क व्हाल थक्क. अहो सासू सून नाही, मैत्रिणी वाटतायत, मैत्रिणी. या बया असं झालं? मग चांगलंय. अरे पण त्या दोघी येतात म्हणजे काहीतरी करायला हवं ना. मी बनवते काहीतरी. नाही एवढं काही नाही, फक्त आपण थोडं काहीतरी खायला बनवू. म्हणूनच विचारत होतो दिव्या कुठे आहे. अगं दिव्या. अरे दिव्या कशाला, मी बनवते ना. हा वंदी तू उगाच ना गोंधळ करत बसू नका सर. उगाच त्या घाई गडबडीत कुठं तरी तिखट मीठ जास्त पडलं का नाही तर येईन बाई परत रागवायच्या. काय मी स्वयंपाक करायचंय? हो. हसायला काय झालं तुला? असं काही नाही, पण त्या दोघी येणार आहेत तर तू बनव काहीतरी छान. मला आता वेळ नाहीये, मी स्क्रब करणार होते. काय? ते आत्ता गरजेचं आहे. हो, स्वतःची काळजी घ्यायला नको? शेवटी मी मोलकरीणच आहे ना. कोणी येतं खाऊन पिऊन जातं. ठीक आहे काळजी नको करू, मी मदत करतो तुला. चल तुम्ही आवरून घ्या पटकन. हाय. अहो, हे समजा तूच करू शकतोस तिच्याकडे. कशाला, मी केलं असतं ना. काय करू तिथे दोघांनी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.